आपण पाहत आहात न्यूज जनाधार, जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी जनतेच्या मनातील बातमी। ताजे अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा। भिवंडीतील 14 गावांच्या शेतकऱ्यांसाठी खासदार बाल्यामामांचा पायी मोर्चा। भिवंडीतील 14 गावांमधील शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्यामामा यांनी मोठा एल्गार पुकारला आहे। विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींना अत्यल्प मोबदला देण्यात आल्याचा आरोप करत उद्या 28 जुलै रोजी सकाळी 9 वाजता मानकोळी ते जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे असा भव्य पायी मोर्चा काढण्यात येणार आहे। विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पासाठी भिवंडी तालुक्यातील 14 गावांमधील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत। मात्र या जमिनींच्या बदल्यात शासनाकडून अत्यंत कमी मोबदला देण्यात आल्याचा आरोप स्थानिक शेतकरी आणि भूमिपुत्रांनी केला आहे। खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्यामामा यांनी सांगितले की ज्या सर्वे नंबरमधून बुलेट ट्रेन प्रकल्प गेला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला मोबदला देण्यात आला, मात्र त्या सर्वे नंबरमधून विरार अलिबाग कॉरिडॉर गेल्यानंतर मोबदल्यात मोठी तफावत ठेवण्यात आली आहे। हा शेतकऱ्यांवर अन्याय असून तो दूर करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। या पायी मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी, भूमिपुत्र आणि नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खासदार बाल्यामामा म्हात्रे यांनी केले आहे। या आंदोलनाकडे आता राज्य शासनाचे लक्ष वेधले जाणार का? बाधित शेतकऱ्यांना न्याय मोबदला मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सर्व भूमिपुत्रांना नमस्कार। 14 गावांची आपली एक समिती जी अलिबाग विरार कॉरिडॉर संदर्भात योग्य तो न्याय मिळण्यासाठी स्थापित झालेली आहे आणि या समितीच्या वतीने येत्या मंगळवारी 28 जुलै रोजी मानकोलीपासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत पायी मोर्चा काढण्याचं आयोजन केलेलं आहे। मी सगळ्याच भूमिपुत्रांना आवाहन करेन, 14 गावातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील जिल्ह्यातील भूमिपुत्रांना आवाहन करेन, कारण ही वेळ आज जरी 14 गावांना आलेली असली तरी उद्या आणखी तुमच्यावर, आमच्यावर, सर्वांवर येऊ शकतो आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजूट होणे ही आवश्यकता आहे, ही काळाची गरज आहे, ही तुमची आमची सर्वांची गरज आहे आणि म्हणून येत्या मंगळवारी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने, कारण हजारोच्या संख्येने हा मोर्चा जेव्हा कलेक्टर ऑफिसवर जाईल तेव्हा सरकारला याची दखल घेतली जाईल आणि याच्यातील जी मागणी आहे, आपण फक्त न्याय मागतो। कारण अगोदरच अलिबाग विरार अगोदर बुलेट ट्रेनमध्ये ज्या जागा गेल्या त्या जागांना उदाहरणार्थ 100 रुपये भाव असेल आणि आत्ता तीच जागा अलिबाग विरार कॉरिडॉरमध्ये चालले तर तिला 50 रुपयाच्या खाली भाव येतो। हे चुकीचं आहे, कारण काही ठिकाणी तर असं आहे की एकाच सर्वे नंबरमधून एक जागा बुलेट ट्रेनला गेलेली आहे आणि त्याच सर्वे नंबरची दुसरी जागा ही कॉरिडॉरसाठी चाललेली आहे आणि तरीसुद्धा भावामध्ये एवढं तफावत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे, योग्य आहे आणि तो त्यांचा हक्क आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे आंदोलन केलं तर नक्कीच सक्सेस होऊ। सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या भूमिपुत्रांना न्यायही मिळेल। चला आपण सर्वजण सामील होऊया, मीही स्वतः असेल आणि आपणही या असं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद। जय भूमिपुत्र।